नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आणि रोमॅन्टिक होत जाणार आहे. तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून आपल्या स्टोरीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. वळूया आजच्या आपल्या एपिसोडकडे. खुशी एक खोल श्वास घेते आणि म्हणते, आपल्या मेहंदीच्या रात्री मी पाणी पिण्यासाठी डायनिंग एरियाकडे गेले होते. तेव्हा एका कोपऱ्यातून मी काही आवाज ऐकला होता आणि त्या दिशेला गेले. तिथे एक 40-45 वर्षाचा पुरुष फोनवर बोलत होता. तो समोरच्या व्यक्तीला एका कंपनीच्या सामानात काहीतरी विषारी मिसळून ती कंपनी बंद पाडली आणि त्या मालकाचा खून करून अपघात असं दाखवलं. त्याचबरोबर त्याचं पूर्ण कुटुंब देखील पळवून लावलं. आणि पुन्हा तो एका कारच्या अपघाताविषयी सांगतो. त्या कारचे ब्रेक फेल करून त्या मालकाच्या बायकोला आणि मुलाला संपवण्याचा प्रयत्न देखील केला होता, पण कोणत्या तरी अनोळखी व्यक्तीमुळे त्यांचा जीव वाचला होता. ते त्या अनोळखी व्यक्तीचा शोधही घेत होते, पण त्याचा काहीच पत्ता लागला नाही, असेही तो म्हणतो. आणि खूप वर्षानंतर ते कुटुंब मुंबईत असल्याचं समजताच त्या सर्वांना मारण्याचा डाव पुन्हा आखल्याचं देखील तो बोलत होता. तेव्हा मला काहीच समजलं नाही, पण आज ज्याने तुमच्यावर हल्ला केला त्याचा आणि त्या माणसाचा काही संबंध असेल तर? कोणीतरी आपल्या कुटुंबाला मारायचा प्लॅन करतंय का? हे सगळं काय आहे? कोण होता तो माणूस? आणि असे बरेचसे प्रश्न ती राजवीरला विचारत होती. राजवीर तिचं बोलणं ऐकून घेतो आणि तिला पाण्याचा ग्लास देतो. ती पाणी पिते आणि थोडं शांत झाल्यावर तो तिच्यासमोर उभा राहतो आणि म्हणतो, बघ, मी एकदम ठीक आहे. तू एवढा विचार करू नको. आणि तो व्यक्ती आता पोलिसांच्या ताब्यात आहे, त्यामुळे तो आपल्या कुटुंबाला किंवा इतर कोणालाही काहीही करणार नाही. सिक्युरिटी पण एकदम टाईट केली आहे. पण खुशी काही ऐकायला तयार नव्हती. हे पाहून तो जोरात ओरडतो, ज्यामुळे ती शांत होते. त्यानंतर तो खुशीला मिठी मारतो, पण खुशी बेडवरून उतरते आणि पुढे चालू लागते. राजवीर पटकन जाऊन पाठीमागून तिला मिठी मारतो आणि सॉरी म्हणतो. तो तिला सर्व परिवार सुरक्षित आहे हे समजावतो आणि आजच आपलं लग्न झालं आहे आणि मी ठीक आहे. तू जागी झाल्यापासून एकदाही माझ्याकडे किंवा आपल्या रूमकडे पाहिलंस का, असं तो म्हणतो. खुशीला त्याचं बोलणं पटतं आणि ती नजर उचलून रूमकडे पाहते. रूम खूपच छान डेकोरेट केलेली असते. पूर्ण बेडवर गुलाबाच्या लाल पाकळ्या अंथरलेल्या असतात. बेडला चारही बाजूंनी छान अशा फुलांच्या माळांनी सजवलेले असते. बेडच्या दोन्ही बाजूला गुलाबाने हार्ट काढलेले असते आणि पूर्ण रूममध्ये सुगंधित कॅन्डल्स देखील लावलेले असतात. एकदम सुंदर रोमॅन्टिक वातावरण असतं. हे सर्व पाहून खुशीच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू येतं. ती फिरते आणि राजवीरकडे वळते. ती राजवीरला सॉरी म्हणते आणि मी खूप घाबरले होते म्हणूनच पण राजवीर तिला पुढे बोलूच देत नाही आणि तिच्या ओठांवर आपले बोट ठेवतो आणि म्हणतो, काय गं बायको, एवढं रोमॅन्टिक वातावरण आहे, मला सॉरी नाही, दुसरंच काहीतरी हवं आहे. राजवीरचे डोळे आणि ओठ यांची हालचाल पाहून खुशीच्या हृदयाची धडधड वाढली होती. ती हिम्मत करून विचारते, काय हवं आहे तुला? काय हवं आहे तुम्हाला? तो तिच्या ओठांवरून अंगठा फिरवतो आणि तिला म्हणतो, तूच ठरव मला काय हवं असेल. तिला समजत होतं. ती एक खोल श्वास घेते आणि त्याच्या गालावर ओठ टेकवते. खुशीने स्वतःहून राजवीरला पहिल्यांदाच किस केला होता. त्यानंतर तो तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवतो आणि तिला किस करू लागतो. खुशीच्या डोक्यात घडलेली घटना वारंवार फिरत होती. तिचं डोकं गरगरत होतं. 4-5 दिवसांची कार्यक्रमांची दगदग आणि आजची झालेली घटना यामुळे तिला खूप त्रास होत होता. तिचे हात थरथरत होते. राजवीर तिला किस करत असतो, पण ती काहीच प्रतिक्रिया देत नाही. तेव्हा राजवीर तिच्या चेहऱ्याकडे पाहतो. तिचा चेहरा पांढरा पडलेला होता. त्याला तिची अवस्था समजते आणि तो तिला बेडवर बसवतो. एक-एक करून तिची सर्व ज्वेलरी काढून बाजूला ठेवतो. तो तिला म्हणतो, काय झालं, थकलीस का? त्यावर ती नकार देते, पण
राजवीरला तिच्या मनात काय चालू आहे हे समजत होतं. तो सर्व ज्वेलरी काढल्यानंतर तिला त्याचा एक नाईट ड्रेस देतो आणि फ्रेश होऊन यायला सांगतो. खुशी वॉशरूममध्ये जाते आणि फ्रेश होऊन कपडे चेंज करून बाहेर येते. राजवीरही कपडे बदलून बसलेला असतो. राजवीरचे कपडे खुशीला खूपच मोठे आणि ढगळे होत असतात. त्यानंतर ती केस मोकळे करते. इतक्यात राजवीर तिला प्रेमाने कपाळावर किस करतो आणि उचलून बेडवर झोपवतो आणि तोही तिच्या बाजूला झोपतो. त्यानंतर तो खुशीचे डोके आपल्या छातीवर घेतो आणि केसावरून हात फिरवू लागतो. त्याच्या या स्पर्शाने खुशी शांत झोपी जाते. तिला झोपलेलं पाहून राजवीर तिला उशीवर झोपवतो आणि पांघरून घालतो आणि उठून गॅलरीत जातो. त्यानंतर तो रानाला फोन करतो आणि त्या व्यक्तीने काही सांगितले का ते विचारतो. तेव्हा राणा अजून नाही इतकेच बोलतो. राजवीर काहीही करून त्याला बोलते करण्याचे आदेश देतो. त्यानंतर फोन कट करून तो खुशी शेजारी येतो आणि तिला मिठीत घेऊन झोपी जातो. दुसरीकडे विजयला खन्ना फॅमिलीसोबत घडलेल्या घटनेची काहीच माहिती नव्हती. गृहप्रवेश होतो. दीप्ती आणि विजय सर्व रीती परंपरा पार पाडतात. त्यानंतर संजनाजी तिला विजयच्या रूममध्ये घेऊन जातात. रूम खूपच छान डेकोरेट केलेली असते. आजचे कार्यक्रम पार पाडून उद्या सगळे खन्ना परिवारात परत जाणार होते. दीप्ती ते डेकोरेशन पाहून लाजते आणि संजनाजी तिथून निघून जातात. थोड्या वेळाने विजय रूममध्ये येतो. तो रूममध्ये जाऊन डोअर लॉक करतो आणि हळूच तिला पाठीमागून मिठी मारतो. दीप्ती त्याला विचारते, हे काय करताय? त्यावर तो म्हणतो, आता मला काहीही करण्याचा अधिकार आहे मिसेस मल्होत्रा. दीप्ती हळूच हसते. तिचं हे हसणं विजयला आकर्षित करत होतं. तो तिला स्वतःकडे फिरवतो आणि तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवतो. तो दीप्तीला खूपच बेभानपणे किस करत होता. 2-3 मिनिटांनंतर तिचा श्वास फुलतो आणि ती मोठमोठ्याने श्वास घेऊ लागते. विजय तिला थोडं सोडतो आणि हळूहळू तिच्या अंगावरील ज्वेलरी काढू लागतो. ज्वेलरी काढता काढता तो तिच्या मानेवर तर कधी पाठीवर ओठ फिरवत होता. त्याच्या या कृतीमुळे दीप्ती देखील त्याच्यात हरवत चालली होती. तो सर्व ज्वेलरी काढतो आणि नंतर तिच्या ओढणीला हात घालतो. दीप्ती त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण तो तिला घट्ट पकडतो आणि तेवढ्याच उत्कटतेने आणि फोर्सने पुन्हा किस करू लागतो. एक एक करून तो तिच्या शरीरावरून सर्व कपडे दूर करतो आणि तिला उचलून बेडवर नेतो आणि पुन्हा पूर्ण शरीरावर ओठ फिरवू लागतो. त्यानंतर त्या खोलीत फुलांचा सुगंध, दीप्तीचे उसासे आणि कॅन्डलचा हलका प्रकाश इतकंच चालू होतं. रात्री 1 वाजता विजय आणि दीप्ती एकमेकांपासून वेगळे होतात. दीप्ती खूपच दमलेली असते. ती तशीच झोपी जाते. विजयला तिला आणखी त्रास द्यायचा नव्हता, त्यामुळे तो तिच्या अंगावर हात टाकून झोपी जातो. राजवीर आणि खुशी देखील शांत झोपलेली असतात. राजवीरला जाग येते आणि तो उठून खुशीकडे पाहतो. ती खूप सुंदर दिसत होती. तो तिच्या कपाळावर किस करतो आणि जिममध्ये जातो. थोड्या वेळाने खुशीला जाग येते आणि ती आजूबाजूला पाहते. तिला राजवीर कुठेच दिसत नाही. ती उठते आणि तिची बॅग उघडते. त्यातून एक छान अशी लाल रंगाची साडी काढते आणि अंघोळीला जाते. अंघोळ करून आल्यानंतर ती बाहेर येऊन रूम आणि नंतर तिचं आवरते आणि दीप्तीला एक मेसेज करून किचनमध्ये जाते. इकडे राजवीर जिममधून रूममध्ये येतो तर ती एकदम टापटीप आणि स्वच्छ असते. त्यानंतर तो खुशीला आवाज देतो, पण ती उत्तर देत नाही. म्हणून तो शॉवर घेतो आणि कपडे घालून हॉलमध्ये येतो. इकडे तिकडे पाहतो, पण खुशी त्याला कुठेच दिसत नाही. त्यानंतर त्याची नजर किचनकडे जाते. तिथे त्याला खुशी काम करताना दिसते. तो तिच्याकडे जातो. ती खूप छान दिसत होती. हातात पंजाबी चुडा, छान अशी साडी, भांगात सिंदूर, कपाळावर टिकली आणि बांधलेले केस. तो तिच्याकडे पाहून हसतो आणि जाऊन तिला मिठी मारतो. खुशीच्या कमरेला हाताचा स्पर्श होताच तिचाही चेहरा खुलतो आणि ती प्रेमाने गुड मॉर्निंग म्हणते. राजवीर तिच्या खांद्यावर डोकं ठेवून तिला मानेवर किस करतो आणि गुड मॉर्निंग असं म्हणतो. त्यांचा हा रोमांस चालू असतानाच सुनीताजी, रमेशजी आणि सावित्रीजी देखील तिथे येतात. त्यांना वाटते की खुशी कंटाळलेली असेल, त्यामुळे ती उशिरा उठेल. तोपर्यंत आपण तिच्या पहिली रसोईची तयारी करून ठेवूया, म्हणजे तिला सोपं जाईल. पण किचनच्या बाहेर येताच ते थक्क होतात. आतमध्ये खुशी आणि राजवीर रोमांस करत असतात.
ते तिघे गुपचूप तिथून माघारी जाणार इतक्यात एक मेड त्यांना आवाज देते आणि आवाज ऐकून खुशी पटकन राजवीरला बाजूला करते. त्यांचं लक्ष त्या तिघांकडे जातं आणि खुशी लाजून राजवीरच्या पाठीमागे लपते. सुनीताजी किचनमध्ये येतात आणि किचन पाहून त्या डोळे मोठे करतात. सावित्रीजींची रिॲक्शनही अगदी सेम असते, कारण खुशीने गॅसची पूजा करून गोडामध्ये गुलाबजामुन करून ठेवलेले असतात आणि नाश्त्यामध्ये सर्वांसाठी आलू पराठे, दही, ब्रेड बटर आणि चहासुद्धा केलेला असतो. दीप्तीची ही पहिली रसोई खन्ना मेन्शनमध्येच होणार होती, त्यामुळे तिच्यासाठी खुशीने सर्व तयारी आधीच करून ठेवलेली असते. तिने शेवया भाजून ठेवलेल्या असतात, दूध अर्धं आटवून ठेवलेलं असतं, ड्रायफ्रूट्स चिरून ठेवलेले असतात आणि सर्वजण हॉलमध्ये येऊन मल्होत्रा फॅमिलीची वाट पाहत बसतात. खुशीने घरातील नोकरांसह सर्वांसाठी नाश्ता बनवून ठेवलेला होता. सुनीताजी खुशीच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि सावित्रीजी तिच्या कपाळावर चुंबन घेतात. सर्वजण हॉलमध्ये येऊन बसतात आणि मल्होत्रा परिवाराची वाट पाहू लागतात. दीप्तीला जाग येते. सकाळचे 8 वाजले होते. ते पाहून ती पटकन उठते आणि कंबर धरते. तिच्या कमरेत खूप वेदना होत असतात. ती विजयकडे पाहते. तो अजून झोपलेला होता. त्यानंतर ती स्वतःकडे पाहते आणि शेजारील टॉवेल घेऊन वॉशरूममध्ये जाते. अंघोळ करून ती स्वतःचं पटकन आवरते आणि विजयला उठवते, पण तो तिला झोपायला ओढतो इतक्यात रूमचा दरवाजा वाजतो. दीप्ती पटकन रूममधील सर्व गोष्टी आवरते आणि दार उघडते. संजनाजी तिला तयार झालेलं पाहून तिची नजर काढतात आणि विजयविषयी विचारतात. त्याला बेडवर झोपलेलं पाहून त्या दीप्तीला म्हणतात, तू चल, त्याला झोपू दे. आपण आत्ताच खन्ना परिवारात जाणार आहोत. हे ऐकून विजय पटकन उठतो आणि वॉशरूममध्ये शिरतो. दीप्ती संजनाजींबरोबर खाली हॉलमध्ये येते. तोच विजयही पटकन आवरून येतो. सगळे खन्ना परिवाराकडे जायला निघतात आणि 5 मिनिटांमध्येच ते तिथे पोहोचतात. त्यानंतर दीप्ती खुशीला मिठी मारते. त्या दोघी सर्वांना नमस्कार करतात. खुशीचे लक्ष दीप्तीच्या मानेकडे जाते आणि ती तिला समोर उभं करून मोठ्याने विचारते, तुझ्या मानेवर काय झालं आहे? मच्छर चावला आहे का तुला? इतकं चावेपर्यंत तुला कळलं कसं नाही? तिच्या या प्रश्नाने दीप्ती नजर चोरते, तर बाकीचे सगळे हसू लागतात. राजवीरला खुशीवर हसू आणि प्रेम दोन्ही येत होतं. ती विजयचा कान पकडते आणि त्याला दाखवते, हे सर्व काय आहे? हे कसं झालं? इथून पुढे तिच्या शरीरावर खरचटलं तरी मी तिला तुमच्याबरोबर पाठवणार नाही, समजलं का? विजय फक्त मान हलवतो. हे पाहून सर्वजण आश्चर्यचकित होतात, कारण विजय कधीही कोणाला समजावण्याची किंवा ऐकवण्याची संधी देत नव्हता. आज मात्र तो चुपचाप उभे राहून खुशीचं सर्व बोलणं ऐकून घेत होता. हे पाहून संजनाजी खुशीजवळ येतात आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि बोलू लागतात, फक्त तूच याला सरळ करू शकतेस. हा सर्वांना खूप त्रास देतो. तूच त्याला जागेवर आण, असं त्या म्हणतात. त्यानंतर सावित्रीजी दीप्तीला किचनकडे चला असे सांगतात. तिची पहिली रसोई ही रसम पूर्ण करण्याचं देखील सांगतात. सर्वजण किचनमध्ये जातात. खुशीने सर्व तयारी आधीच केली होती, त्यामुळे अगदी 15 मिनिटांमध्येच शेवयांची खीर तयार होते आणि सर्वजण नाश्त्यासाठी बसतात. खुशी आणि दीप्ती सर्वांना नाश्ता देतात आणि त्याचबरोबर गुलाबजामुन आणि शेवयांची खीर देखील सर्व्ह करतात. सर्वजण नाश्ता करताच त्या स्वादात हरवून जातात. इतके चविष्ट गुलाबजामुन, शेवयांची खीर आणि पराठे, वा वा, रमेशजी म्हणतात. सर्वजण त्या दोघींचं खूप कौतुक करतात आणि दोघींनाही या विधीसाठी शगुन दिला जातो. सर्वांचं झाल्यावर खुशी घरातील सर्व नोकरांना बोलावून त्यांनाही नाश्ता, गुलाबजामुन आणि खीर देते. खन्ना परिवाराचे सर्व नोकर हे अगदी परिवारासारखेच होते. सावित्रीजी आणि सुनीताजी यांनी कधीही त्यांना वेगळी वागणूक दिली नव्हती. त्यांची हीच परंपरा खुशी देखील पुढे नेत होती. हे पाहून सावित्रीजींना खूप आनंद झाला होता. थोड्या वेळाने विजय
आणि राजवीर त्यांच्या स्टडी रूममध्ये जातात. विजय राजवीरला विचारतो, तू आणि भाभी यांच्यात काल रात्री काहीच झालं नाही का? त्यानंतर राजवीर त्याला झालेल्या हल्ल्याविषयी सांगतो आणि खुशीला चक्कर आली होती हे देखील सांगतो. विजय राजवीरला म्हणतो, तू मला फोन का केला नाहीस? वी आर ब्रदर्स यार. त्यानंतर राजवीर म्हणतो, खुशीची अवस्था पाहून मी डिस्टर्ब झालो होतो आणि मला तुझी आणि दीप्तीची रात्र खराब करायची नव्हती, त्यामुळे मी तुला फोन केला नाही, असं तो म्हणतो. इकडे खुशी आणि दीप्ती किचनमध्ये जेवणाच्या तयारीला लागतात. त्या आशाजींना सर्वांच्या आवडीनिवडी विचारतात. आशाजी खूप वर्षांपासून तिथं काम करत होत्या, त्यामुळे त्यांना सर्वांच्याच आवडीनिवडी माहीत होत्या. किचनमधील काम आवरल्यावर दोघेही आपापल्या रूममध्ये जातात. विजय खन्ना परिवारासोबतच राहायचा, त्यामुळे त्याची एक विशिष्ट बेडरूम आणि स्टडी रूम देखील होती. विजय अचानक दीप्तीच्या समोर येतो आणि ती घाबरते. नंतर ती त्याला बाजूला सारून बॅगमधून तिचे कपडे काढू लागते. विजय तिला उचलतो आणि बेडवर झोपवतो आणि तिच्यावर येतो. ती त्याला हाताने बाजूला सारत असते, पण विजय पुढे तिचा टिकावच लागत नाही. तो तिच्या कपाळावर किस करतो आणि म्हणतो, काय झालंय? एवढी का चिडली आहेस? दीप्ती म्हणते, काल रात्री तुम्ही मला खूप त्रास दिला आहे, त्यामुळे माझं पूर्ण शरीर खूप दुखतंय आणि आत्ताही तुम्ही तेच करताय. त्यावर विजय तिला सॉरी म्हणतो आणि जास्त दुखत असेल तर डॉक्टरांना बोलावू का असे देखील विचारतो. दीप्ती नको असं म्हणते. विजय तिला उठवतो आणि व्यवस्थित बसवतो. तो कपडे ठेवण्यासाठी तिला मदत करू लागतो. इकडे राजवीर रूममध्ये येतो तेव्हा खुशी कालची ज्वेलरी व्यवस्थित ठेवत असते. तो तिच्या उघड्या कमरेवरती हात ठेवतो आणि खुशी पटकन वळते. तो तिला उचलून समोरील टेबलवर बसवतो. खुशी त्याला म्हणते, हे काय करताय तुम्ही? दार उघडं आहे, कोणीतरी येईल. राजवीर जाऊन दार बंद करतो आणि ती पुन्हा खुशीकडे येतो. तो तिचे गाल ओढतो आणि म्हणतो, थोड्या वेळापूर्वी तू काय करत होतीस? खुशीला तो कशाविषयी बोलतोय हेच कळत नव्हतं. तेव्हा राजवीर दीप्तीच्या मानेवरील खुणांविषयी सांगतो आणि म्हणतो, तुला माहीत आहे का ते दाग कोणत्या मच्छरमुळे झालेत? आता खुशी घाबरते आणि विचारते, तो मच्छर खूपच विषारी आहे का? चला आपण पटकन तिला दवाखान्यात घेऊन जाऊया. त्यावर राजवीर हसतो आणि तिच्या मानेवर चावा घेतो. तिच्या तोंडातून आई ग इतकाच उच्चार निघतो. त्यानंतर तो तिला उचलतो आणि आरशासमोर उभा करतो आणि पाठीमागून मिठी मारतो. खुशीला काहीच कळत नव्हतं. तेव्हा तो तिच्या मानेकडे इशारा करतो आणि तिला समजतं की ते सगळं विजयमुळे झालं होतं. ती सर्वांसमोर काय बोलून गेली हे आठवताच ती स्वतःचा चेहरा लपवून घेते. राजवीर तिला म्हणतो, बायको तुला असतानाही खूप छान दिसतेस, आणि तिला पटकन स्वतःकडे फिरवतो आणि खूपच प्रेमाने तिच्या ओठांवर किस करू लागतो. खुशी त्याला साथ देऊ लागते, पण तिचा श्वास फुलतो. त्यामुळे राजवीर तिचे ओठ मोकळे करतो आणि तिला म्हणतो, जेव्हा किस चालू असतं तेव्हा नाकाने श्वास घ्यायचा असतो, हे मी तुला आधीही सांगितलं आहे. एवढं बोलून तो पुन्हा तीव्रतेने तिला किस करू लागतो. यावेळी तो फक्त तर तिच्या पूर्ण चेहऱ्यावरच ओठ फिरवत होता. त्यानंतर तो तिला घेऊन एका भिंतीजवळ आणतो आणि तिला पाठमोरी उभी करतो. तिचे केस एका बाजूला सारून तिच्या पाठीवरती किस करू लागतो. खुशी त्याच्या या प्रेमात हरवून गेली होती. तर राजवीर तिला बेभान होऊन उघड्या पाठीवर किस, मानेजवळ, कानाजवळ किस करत होता आणि त्याच वेळी त्याचे हात तिच्या सडपातळ कमरेभोवती फिरत होते. त्याच्या या स्पर्शाने खुशीला कशाचंही भान राहिलं नव्हतं. त्यांचा हा रोमॅन्स चालू असतानाच दीप्ती दार वाजवते आणि त्यामुळे राजवीर थांबतो. तो तिला सरळ करून तिच्या डोक्याला आपलं डोकं लावतो आणि मोठमोठ्याने श्वास घेत असतो. दार पुन्हा वाजतं तेव्हा राजवीर जाऊन दार उघडतो. दीप्ती त्याला म्हणते, जीजू खुशी कुठं आहे? मला तिच्याशी बोलायचं आहे. राजवीर एक खोल श्वास घेतो आणि आतमध्ये इशारा करतो आणि गॅलरीकडे निघून जातो. खुशीला मोठमोठ्याने श्वास घेताना पाहून दीप्ती पटकन तिच्याकडे येते आणि तिला विचारते, काय झालं? तू ठीक आहेस ना? खुशी 2 मिनिटं डोळे झाकते आणि म्हणते, मी ठीक आहे. काय झालं? तू इथे काय करतेस?
त्यावर दीप्ती म्हणते, माझं अंग खूप दुखतंय. त्यावर खुशी डॉक्टरांना बोलवायचं का एवढंच विचारते. दीप्ती तिला नको असं सांगते. मग खुशी तिला म्हणते, तू काळजी करू नको, मी थोड्या वेळात तुला गोळी आणून देते. त्यानंतर दीप्ती उठते आणि जाऊ लागते. जाताना ती खुशीच्या मानेवर लव बाईट बघते आणि हसते. त्यानंतर खुशी तिचे कपडे कपाटात लावत असते तेव्हा राजवीर रूममध्ये येतो आणि दीप्तीच्या येण्याचं कारण विचारतो. खुशी त्याला एखादी अशी गोळी आहे का ज्याने अंगदुखी राहते असं विचारते. राजवीर हसतो आणि मेडिसिन बॉक्समधील एक गोळी तिच्याकडे देतो आणि म्हणतो, ही दे तिला, याने तिला आराम मिळेल. त्यानंतर तो खुशीला पकडतो आणि म्हणतो, बायको, मैत्रिणीला त्रास झाला त्यामुळे जर तू एवढी पॅनिक होणार असशील तर मी तुला त्रास कसा देणार ग. खुशीला त्याचं बोलणं समजत नाही आणि ती प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहते. तेव्हा राजवीर तिच्या कानात काहीतरी सांगतो आणि ते ऐकून खुशी पटकन रूम बाहेर येते आणि किचनमध्ये जाते. किचनमध्ये जाऊन ती दीप्तीला गोळी खायला लावते. गोळी खाल्ल्यानंतर ती दीप्तीला तिच्या या अंगदुखीचं कारण विजय तर नाही असं विचारते. दीप्ती डोळ्यांनीच होकारार्थी इशारा करते. खुशीच्या अंगावर काटा उभा राहतो आणि दोघी मैत्रिणी रडवेले चेहरे करून एकमेकींच्या गळ्यात पडतात. असेच 2 दिवस निघून जातात. विजय आणि दीप्तीचा रोमॅन्स दर दिवशीच चालू होता. तर राजवीर मात्र खुशीला तिचा वेळ देत होता. जोपर्यंत ती या सगळ्यासाठी तयार होत नाही तोपर्यंत तो पुढे जाणार नव्हता. त्यानंतर खुशी आणि दीप्ती पगफेऱ्यासाठी त्यांच्या माहेरी जातात. दिवसभर तिथेच थांबून रात्रीच्या वेळी माघारी यायला निघतात. कारण राजवीर आणि विजय त्यांना घेऊन हनीमूनसाठी स्वित्झर्लंडला जाणार होते. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून ठेवा. या पुढचे एपिसोड खूपच इंटरेस्टिंग आणि रोमॅन्टिक असणार आहेत. बाय बाय.